कामाचं रेखाचित्र मंजूर झाल्यानंतर, कमिटीकडून मंजूर झाल्यानंतर ॲक्च्युअल कामाला सुरुवात करायच्या वेळेलाच कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये रेतीचा स्ट्राईक झाला होता. तर रेती मिळतच नव्हती बरेच दिवस. पण आता काम चालू केल्यानंतर काय मागे वळून बघायचं नाही, हा विषय डोक्यात ठेवून स्पेशल टाईपची केमिकल्स फुटिंग आणि ह्याच्या कॉन्क्रिटिंगच्या कामासाठी मुंबईहून आणली होती. आणि ग्रेड ऑफ कॉन्क्रीट जे आहे ते पण हायर ग्रेडचं ठेवलं. म्हणजे M25 नॉर्मल रिक्वायर्ड आहे, तर त्याच्याऐवजी M35 ग्रेडचं डिझाईन केलं. त्यानंतर जसं जसं वरती काम चालू केलं त्यासाठी इटालियन मार्बल ह्या देवळाला वापरायचं असं ठरवलं होतं की इटालियन मार्बलचा लुक खूप सुंदर दिसतो असं. तर इटालियन मार्बल मुंबईतून आणला आणि त्यासाठी लागणारे जे कारागीर आहेत तेही सर्व अंधेरी, चार बंगला किंवा इकडच्या ज्या हाय एंड सोसायट्या किंवा हाय एंडची कामं करतात तसे कारागीर जमा करून आणले होते. इथे एक सुविधा त्यांना करून दिली होती, ती म्हणजे इथे आलेल्या कुठच्याही कामगाराला जेवण बनवायला नाही लागलं. आमच्या एक मालतीताई म्हणून आहेत वहिनी, त्यांनी ह्या पूर्ण कामाला वर्षभर जेवढे लोक येत होते त्यांना सकाळची न्याहारी, दुपारचा डब्बा आणि रात्रीचं जेवण हे त्यांनी त्या बनवून द्यायच्या. विधिवत पूजनासाठी आम्हा देवतांच्या मूर्ती आसनस्थ करण्यात आल्या. आजच्या ज्या मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा केली त्या मूर्त्या पण आम्ही आमच्या ज्या काही जीर्ण झाल्या होत्या, काही सुस्थितीत होत्या, पण आमच्या सगळ्या ग्रामस्थांनी ठरवलं की आपल्याला मूर्त्या सगळ्याच बदलायच्या. त्याच्यासाठी आमचं विचारमंथन झालं की मूर्त्या आम्हाला अशा हव्यात की बघितल्यानंतर समोरचा माणूस खुश व्हायला पाहिजे. आणि त्याचं उदाहरण आपण सगळं बघतोच, मूर्त्या बघितल्यानंतर समाधान वाटतं लोकांना. पण त्या मूर्त्या करण्यासाठी आम्ही मुंबईतून कराडमध्ये कालेगाव म्हणून एक गाव आहे, अशा ठिकाणी आम्ही मुंबईतून 5 ट्रिप मारल्या फक्त मूर्त्या चांगल्या होणं या उद्देशाने. शिल्पकलेचा नमुना म्हणावा लागेल आपलं हे जे वास्तू उभी राहिली होती, त्या वास्तूला साजेशा किंवा त्या वास्तूला गेटअप येण्यासाठी त्या मूर्त्या तेवढ्याच तोलामोलाच्या असणं गरजेचं होतं. त्याच्यासाठी आम्ही आमची सर्व मुंबई स्थित कमिटी, गावातील कमिटी यांना घेऊन आम्ही कराडसारख्या ठिकाणी गावावरून मुंबईवरून जवळ ते 5 ते 6 ट्रिप मारून त्या मूर्त्या तिथे त्यांच्या, म्हणजे आता ते काळे म्हणून ग्रामस्थ आहेत त्यांच्या इथे ते कारखाना आहे, त्यांनी पण आम्हाला म्हणजे चांगलं सहकार्य करून मूर्त्या म्हणजे हव्या त्यापेक्षा चांगल्या अशा मूर्त्या सुबक सुस्थितीतल्या की बघितल्यानंतर समोरचा माणसाला वाटलं पाहिजे की मूर्तीकडे बघत राहावं, मूर्तीत जिवंतपणा असणार अशा मूर्त्या बनवून दिल्या. यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. ॐ राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान् कामकामाय मह्यम् कामेश्वरो वै श्रवणो ददातु. देवळाच्या संदर्भात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाच्या ज्या मूर्त्या आहेत आपल्याकडे त्या फार जीर्ण झालेल्या होत्या आणि शेंदूर आणि त्याच्यावर टाकल्यामुळे त्यांचा मूळ स्वरूपाची जी चित्र आहेत त्यांची ती दिसत नव्हती. आणि फोटोग्राफ्स जुने फोटोग्राफ्सही फार अवेलेबल नव्हते, म्हणजे अवेलेबल होते पण त्याची क्वालिटी एवढी फाईन नव्हती किंवा चांगली नव्हती.
तर यासाठी मी प्रथम ह्या सर्व मूर्ती स्वच्छ धुवून घेतल्या ह्या केमिकल्सच्या साह्याने. ह्या सर्व मूर्ती स्कॅनिंग करून घेतल्या आणि स्कॅन करून नंतर त्याच्या कम्प्युटराइज इमेज बनवल्या व्यवस्थित. आणि इथल्या सर्व मूर्तींवरती वाघाची जी हे आसन जे आहे ते प्रत्येक मूर्तीवरती आहे आणि मूर्तीसुद्धा उग्र स्वरूपाच्या आहेत. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने मंदिराच्या सभोवती पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली. सर्व भाविक या मंगळ सोहळ्यात देहभान विसरून नाचत होते. साताऱ्याला कराडला एक चांगले शिल्पकार आहेत, त्यांच्याकडे जाऊन हे फोटो आणि ह्या स्कॅन केलेल्या ज्या इमेजेस होत्या त्या देऊन ह्या मूर्ती कोणत्या दगडात बनवायच्या ह्याचीसुद्धा एक फिक्स आम्ही हे केलं होतं की मार्बल किंवा दुसऱ्या कुठच्या स्टोनमध्ये ह्या न बनवता गावचं जे आपलं मूळ स्वरूप आहे त्याप्रमाणे काळ्या पाषाणातच बनवलेल्या आहेत ह्या मूर्ती. आणि विजापूर म्हणजे आंध्र प्रदेशातून ह्याच्यासाठी लागणारा जो दगड आहे स्पेशल तो मागवलेला होता. आणि नंदी जो आहे किंवा शंकराची पिंडी आहे ही सुद्धा गावकरी वेळोवेळी तिथे कराडला जायचे आणि त्याचं मूळ स्वरूप चेक करायचे. जर आवडलं नाही किंवा काही त्रुटी राहिल्या तर पुन्हा आम्ही नवीन मूर्त्या बनवल्या. म्हणजे कमीत कमी 5-6 महिने तरी हा मूर्ती जो बनवण्याचा कार्यक्रम जो होता तो एक इकडे देऊळचं काम चाललं आहे आणि तिकडे मूर्तींचं पण बनवण्याचं काम. म्हणजे बऱ्याच सुधारणा झाल्यानंतर ह्या मूर्तीचं फायनल स्वरूप जे आहे ते तयार झालेलं आहे. नंतर ह्या सगळ्या मूर्तींना आम्ही चांदीचे डोळे लावून घेतलेले आहेत की हे केलेलं आहे. नंतर ह्या मूर्तींना पुढचा पण आमचा संकल्प आहे की वज्रलेप वगैरे करून घ्यायचं. आणि मूर्तींची नावं जी आहेत ती बऱ्याच वेळा लोकांना माहिती नव्हती. तर यावर्षी आम्ही ह्या नव्यान देवळामध्ये प्रत्येक मूर्तीच्या वरती किंवा खालच्या बाजूला तिचं नाव आणि हे लिहिलेलं आहे. गुलालाची उधळण मुक्त हस्ते होत होती. मंगल वाद्ये वाजत होती आणि सर्वांचे डोळे तृप्त होत होते. अशा प्रकारची हे देवालय या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. आणि खरोखरच असं आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की एखादा संकल्प आपण ज्या वेळेला करतो तो संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी ज्या ईश्वराची ज्या एक अदृश्य शक्तीची गरज असते ती अदृश्य शक्ती ही निश्चितपणे आमच्या पाठीशी उभी राहिली. आणि म्हणूनच एवढं चांगलं काम या घाटिवळे गावामध्ये आपण करू शकलो. सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. प्रदक्षिणा सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. प्रयत्नानंतर हे आता हे सण आलेला आहे की आम्ही ते जे प्रयत्न करून गावच्या आणि मुंबईकरांच्या याच्या सहाय्याने आम्ही हे प्रयत्न वर्गणी काढून वर्गणीच्या ह्याच्यातून हे प्रयत्न करून आता हे वस्तू तयार झाले आहे. याच्यासाठी गावकऱ्यांच्या मेहनतीने आणि मुंबईकरांच्या सहकार्याने हे प्रयत्न करून किंवा देणगीदारांच्या ह्याने हे एवढी मोठी आम्ही बिल्डिंग तयार केली आहे, इमारत तयार केली आहे. आम्हा देवतांच्या मूर्तींचे पवित्र धार्मिक विधी यथासांग पार पाडल्यानंतर पारंपरिक भजन कीर्तनाने पहिल्या दिवसाची सांगता करण्यात आली.
त्यामध्ये आम्हाला बऱ्याच जणांचं सहकार्य, म्हणजे आमचं जे काम झालं आहे त्यामध्ये आमच्या स्थानिकच असणार आहे, म्हणजे जास्तीत जास्त काम करणारे. आता आपल्या लाईटचं घ्या, दीपक कदम, दिनेश भुजबळराव, हे स्वतः मंदिर मारणारे आर्किटेक्ट, उमेश भुजबळराव, त्यांना सहकार्य करणारे दिनकर भुजबळराव, अशी सगळी स्थानिक चांगली माणसं मिळाल्यामुळे आपण यात लवकर पूर्ण करू शकलो. दुसऱ्या दिवशी पवित्र धार्मिक विधी पार पाडल्यानंतर कलशरोहण सोहळ्याची सुरुवात झाली. पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात माझे भक्तगण तल्लीन झाले. माता भगिनी या सोहळ्यात सामील झाल्या. साल मंदिराचं म्हणजे आजपर्यंत ऐकून होतो, या मंदिरात येण्याचा योग आजच पहिल्यांदा आला. माझी सासरवाडी असून सुद्धा तरी देखील या मंदिराचं काम एवढं छान केलं आहे. ग्रामीण भागातल्या काही जनतेने पण आणि ग्रामस्थांनी जे मुंबई ठिकाणी सुद्धा गेलेत त्यांनी सुद्धा पाटील काय आपण ह्या गावचं काहीतरी देणं लागतो अशा स्वरूपात जे मुंबईतील इथले भूमिपुत्र मुंबई ठिकाणी गेलेत तरी देखील चांगल्या प्रकारे त्यांनी लक्ष देऊन काम केलं आहे. अतिशय सुंदर आणि या पंचकृषीत बघण्याजोगे मंदिर हे सांभाळ झालेलं आहे. त्याचं धन्यवाद तुम्हाला सगळ्या मंडळींना धन्यवाद. मूर्त्या तर अतिशय सुंदर आहेत आणि सगळे जवळजवळ 9लाई 6 म्हणजे सगळ्याच मूर्त्या अतिशय रेखीव काम झालेलं आहे आणि त्या नंदी पण एवढा सुंदर मोठा आणलेला आहे, त्याबद्दल मंडळाला धन्यवाद. छान आहे मंदिर, खूप छान आहे आणि मी इकडची माहेरवाशीण आहे. मंदिर अतिशय सुंदर वाटलं आणि मला वाटतं मी पाहिलेल्या कोकणातल्या मंदिरांपैकी हे चांगलं मंदिर वाटलं. कदाचित मी पाहिलेले किती असतील मला माहिती नाही, पण हे अतिशय सुंदर आहे बांधकाम. मी तेच मागासपासून त्याचाच उल्लेख करते सारखा. अतिशय सुंदर बांधलेलं. खूपच असा आनंद वाटला, कारण हे जे मंदिर हे ज्या प्रकारे हे मंदिर जे बनवलेलं आहे आणि एकंदरीत लोकांचा उत्साह बघता खरोखरच खूप म्हणजे एन्जॉय केल्यासारखं वाटतं. मंदिराचं जे बांधकाम इकडे जे झालेलं आहे हे अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं बांधकाम आहे आणि या इथल्या ग्रामस्थांनी जो काही त्याला सहभाग दिलेला आहे आणि ह्या लोकांचा जो एक हे बघितला आम्ही उत्साह, हा खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. जगद्गुरु नरेंद्र महाराजांच्या परम शिष्यांच्या हस्ते कलशरोहण सोहळा पार पडला.